आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहूया. शिक्षकांना मे महिन्यात ट्रिपल टास्क तयारीवरची कसरत अपरिहार्य 27 एप्रिल 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामोलकर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी येणारा मे महिना अत्यंत आव्हानात्मक ठरणार आहे. एकाच कालावधीत 3 महत्त्वाच्या शासकीय जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार असल्याने शिक्षकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण, जनगणना मोहिमेतील कामकाज आणि मतदार यादी पडताळणी ह्या 3 मोठ्या जबाबदाऱ्या एकत्र आल्यामुळे नियोजनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण NCERT यांच्या वतीने येत्या 2री ते 4थीच्या नवीन अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हास्तर हे प्रशिक्षण 11 ते 14 मे दरम्यान होणार असून तालुका स्तरावर 18 ते 30 मे दरम्यान सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. नवीन अभ्यासक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. विद्यार्थ्यांना बदलत्या शैक्षणिक गरजांनुसार अध्यापन कसे करावे याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. याच दरम्यान 16 ते 14 जून या कालावधीत देशव्यापी जनगणनेचा पहिला टप्पा पार पडणार आहे. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर शिक्षकांना प्रगणक, इन्व्हॉर्मेटर आणि प्रवेशक सुपरविजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. जनगणनेपूर्वी त्यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार असल्याने शिक्षकांच्या वेळापत्रकावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या मतदार यादी पडताळणी मोहिमेमुळे अनेक शिक्षक BLO बूथ लेवल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. घराघरात जाऊन मतदारांची माहिती तपासणे, नव्या नोंदणी करणे आणि चुका दुरुस्त करणे ही प्रक्रिया वेळखाऊ आणि जबाबदारीची आहे. त्यामुळे आधीच चालू असलेल्या ह्या कामात मे महिन्यातील नवीन जबाबदाऱ्याची भर पडली आहे. या तिहेरी जबाबदाऱ्यामुळे शिक्षकांच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. शाळेतील शैक्षणिक काम, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन, प्रशासकीय कामे यासोबतच बाह्य शासकीय जबाबदाऱ्या सांभाळताना शिक्षकांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताण सहन करावा लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शिक्षकांना प्रवास, वेळेचे नियोजन आणि संसाधनाची कमतरता ह्या अडचणी अधिक भेडसावत आहेत. शिक्षक संघटनांनी ह्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. एकाच वेळी 3 महत्त्वाच्या कामाचा बोजा टाकण्याऐवजी शासनाने योग्य नियोजन करून कामाचे वेळापत्रक वेगवेगळे ठेवावे अशी मागणी होत आहे. अन्यथा शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते शिक्षकावर सतत वाढवणाऱ्या गैरशैक्षणिक कामाच्या ओझ्यामुळे त्यांच्या मूळ अध्यापन कार्यावर परिणाम होतो. विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत सातत्य आणि गुणवत्ता राखण्यासाठी शिक्षकांना पुरेसा वेळ आणि साधने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. दरम्यान प्रशासनाकडून ह्या ताणतणावाचा विचार करून आवश्यक ते समन्वय आणि सवलती देण्यात येतील का याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे. मे महिना शिक्षकांसाठी कसोटीचा ठरणार असून ह्या तिहेरी जबाबदारीतून ते कसे मार्ग काढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तामोलकर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.